राज्यात पावसाला पोषक हवामान होताच उष्णतेची लाट काहीशी ओसरली आहे। मात्र उन्हाचा झटका आणि उकाडा तापदायक ठरतोय। आज 18 मार्च रोजी राज्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय। उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यापासून मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। मंगळवारी म्हणजेच काल 17 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये वाशिम येथे देशातील उच्चांकी 40.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। राज्यातील उष्णतेची लाट काहीशी कमी झाली असून मंगळवारी म्हणजेच काल 17 मार्च रोजी वाशिम आणि जेऊर येथे 40 अंशापेक्षा अधिक, अमरावती, वर्धा, ब्रह्मपुरी, सोलापूर येथे 39 अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली। निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी 10.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले। आज 18 मार्च रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय। तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका, उकाडा कायम राहून विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय।